चौकार 4 रन्स। चौकार लगावला गेलाय। बॅट्समन जर पाहिलं ना तर ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले आणि तदनंतर मात्र लॉफ्ट केला। चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तो यशस्वी प्रयत्न पाहायला देखील मिळाला। त्याच्या मागे जर विचार केला तर गणेश यांनी 3 चेंडू फेस करत असताना 7 धावा बनवल्यात। हो, यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? बीमरचा बॉल, पंचांचा हात, नो बॉल। पहा, इथे आमच्यापर्यंत माहिती पोहोचले की येणारा बॉल आहे ना तो फ्री हिटचा बॉल असेल, जिथे गोलंदाजीच्या रनवेवरती उमेश हा गोलंदाज आलेला आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला होता। खऱ्या अर्थाने फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि ती करत असताना मात्र बीमरचा नो बॉल आलाय। मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धाव फलकावरती धाव संख्या 11 धावा लगावण्यामध्ये यश मिळवलंय। गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहिलं कर्सुलिपीमध्ये उमेश हे नाव देखील लिहिलेलं पाहायला मिळालंय। गोलंदाज निघाले, 3 हिटचा बॉल, शॉर्ट लेंथ वरती हाताळलेला हा बॉल आणि तदनंतर मात्र मिड विकेटला 1 बाउन्स ओव्हर द लाईन। मिळतील धावा 4। आणखी एक क्रॅकिंग ठोकलाय या फलंदाजाने, चौकार। जिथे 5 चेंडूचा खेळ करत असताना 11 धावा त्याच्या नावावरती आलेत आणि सांघिक धाव संख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे। खऱ्या अर्थाने कळमगाव उफाळे संघाचा हा आघाडीचा फलंदाज काही कारणास्तव जर पाहिलं तर त्याच्यावरती एक मोठा आघात झाला। गणेश मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। चर्चा होईल त्याबाबत देखील, मात्र आता चर्चा रंगवली गेली आहे ती खरोशी संघाकडून, जिथे प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला ना तर 70च्या आसपास जाताना पाहायला मिळाला आहे। आतापर्यंत 18च्या रनगतीने चाललेला हा स्कोर आपण पाहतोय आणि इथे कुठेतरी रनिंग मध्ये उमेश यांनी कुठेतरी तफावत पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र सावरलंय। टीव्ही स्क्रीनवरती आपण ज्या गोलंदाजाला पाहतोय ना त्याचं नाव आहे उमेश। निघालेत गोलंदाजीच्या रनवेवरून, चांगला रनअप आहे, चांगली ऍक्शन आहे। हो, यावेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, डाऊन द लेग, व्हाईट बॉलची सांगता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली जाईल। मैदानाच्या आतमध्ये आई रुखुमाई कुंबळजाई चषक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पर्व क्रमांक 3 आहे आणि या 3ऱ्या पर्वामध्ये नक्कीच एका लहानशा बाळाची आठवण होते। चर्चा होईल त्याच्याबद्दल देखील। हो, यावेळी लॉफ्ट केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ठोकलाय या पठ्ठ्याने, खणखणीत, दणदणीत, आसमानी षटकार, 6 धावा। वन मॅन आर्मी कशी असावी तर गणेश मोरे या नावाचा डंका घेतला जातोय। कळमगाव उफाळे या खेळाडूच्या अवतीभवती मात्र पेरणी करत असतो। उगवणारं सोनं उगवायचंय, त्याच्यासाठी लागणारं बीज आहे ना ते गणेश मोरे सारख्या फलंदाजाच्या बॅटमधून येणारे बीज पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये गणेश मोरे या फलंदाजाने आक्रमक पवित्रा अवलंबलाय आणि तदनंतर मात्र 6 चेंडू फेस करत असताना त्याने बनवल्यात 17 धावा। तदनंतर मात्र आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ संपलाय। दुसऱ्या षटकाकडे आपण प्रारंभिक जाणार आहोत, जिथे आपण पाहायला मिळतील या संघाचे खरोशी संघाकडून महत्त्वाचं षटक हाताळत असताना दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतील टीव्ही स्क्रीनवरती। गंगाराम मोरे आपण पाहतोय। गंगाराम मोरे एक भरगच्च असा बांधा असलेला हा शरीराने भरगच्च बांधा आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत पहा आणि गोलंदाजीच्या रनवेवरून निघालेत। यावेळी पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अंडरनीटेड। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? कॅच ऑफ द डे, वा काय कॅच घेतलाय निलेश पाहायला मिळाले। त्यांनी मात्र रनिंग हँड कॅच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत, जिथे फलंदाज एक वेगळ्या शैलीमध्ये आले। त्यांनी थोडासा बॅकफूट वरती जाण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र ऐन वेळी फ्रंटफूट वरती येऊन त्यांनी हा लॉफ्ट केलेला फटका पाहायला मिळाला आणि त्याच्या खाली एक रनिंग हँड कॅच पहा, सर्वस्व झोकून दिलं आणि मैदानाच्या आतमध्ये जिथे गंगाराम मोरे यांच्या नावाचा डंका वाजताना पाहायला मिळालाय, त्यांनी पहिल्या चेंडूवरती मिळवलाय विकेट। पहा आता मात्र इन ॲट नंबर 3 वरती अक्षय कदम आलेले आहेत। गंगाराम मात्र आपल्या भात्यामधून अक्षरशः निखारे टाकतायत।
हो यावेळी बॅकफूट वरती गेले, स्क्वेअर कटचा फटका करायचा होता मात्र कव्हर्सला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. एकेरी धाव तर मिळाली आहे. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. या 2 धावेंच्या पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या 2वर 4, 24 धावा. खऱ्या अर्थाने गंगाराम मोरे यांच्याकडे आपण नजरा वळवल्या गेल्या. टीव्ही स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतो देखील आहे. चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे, कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, समर्पण आहे. निघालेत गोलंदाजीच्या रनवेवरून. हो यावेळी पहा सबमरीन डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज आहे ना आगीचे निखारे टाकतोय. खऱ्या अर्थाने फलंदाजांना रोखून धरलेला आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये 22 धावा लगावल्या गेल्या होत्या, आता मात्र 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि त्याच्या पाठीमागे फक्त 2 धावा खर्चिक केल्यात. गंगाराम निघालेले आहेत. हो यावेळी पद्धत आली त्याचा उपयोग केलाय. मिड ऑफवरती क्षेत्ररक्षक आहेत एका वेगळ्या शैलीमध्ये बॉल पकडतील आणि तदनंतर मात्र थ्रो दिलाय आणि नक्कीच तिथे जर पाहिलं ना तर एकेरी धाव आली आहे. म्हणजे या षटकामध्ये गंगाराम मोरे यांनी सुरेख कामगिरी केली आहे. आता मात्र युद्ध बेस्ट वर्सेस बेस्ट असं पाहायला मिळेल, जिथे गणेश मोरे स्ट्राईक वरती आलेले आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना गंगाराम कशा पद्धतीने स्लोवर चेंडू टाकतील की अतिरिक्त पेस हे देखील पाहावं लागेल. निघालेत आपल्या रनवेवरून. हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, थोडेसे वाईडिश आले, त्यांनी फील्ड केला. पहा इथे पुन्हा एकदा गंगाराम मोरे हे नाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे. जिथे आतापर्यंत 5 चेंडू हाताळत असताना 1 विकेट मिळवलाय आणि 4 धावा खर्च केलेल्या आहेत. या गोलंदाजाची शैली पाहायला मिळालेली आहे. चांगली ऍक्शन आहे, शरीराचा बांधा भरगच्च आहे. गोलंदाजीच्या रनवेवरून पुन्हा निघालेले आहेत. हो यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकेरी धाव तर घेतले. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. या 2 धावेंच्या पाठीमागे धाव संख्या 28. मित्रांनो गंगाराम मोरे यांची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा गंगाराम मोरेंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिथे 6 चेंडू आणि 6 धावा खर्ची करत असताना या संघाला मात्र त्याने पुन्हा कमबॅक देऊन दिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आता जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 56च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. करंट रन रेट जर पाहिला तर 14च्या सरासरीने चाललाय आणि खऱ्या अर्थाने आम्ही 22 यार्ड टेनिस क्रिकेटचं देखील कौतुक करू. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ब्रॉडकास्टिंग मध्ये केली जाते आहे. काही नियमावली आमच्यापर्यंत पोहोचते याची नोंद घ्या. दोन्ही संघांना निवेदन असेल की आपला होणारा जो सामना आहे ना तो 20 मिनिटाच्या अगोदर झाला पाहिजे याची नोंद घ्या. जर 3 षटक 15 मिनिटांमध्ये झाले नाहीत तर आपला एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येईल याची देखील नोंद घ्या. आमचे स्कोरर देखील या ठिकाणी टाइमवरती बोट ठेवून उभे राहिलेत. आतापर्यंत जर पाहिला तर 9 मिनिटाचा खेळ संपतो आहे. हो यावेळी पहा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलची सांगता होते आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत विनायक नावाचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्यांनी मात्र पहिले 2 चेंडू हाताळत असताना 2 वाईड हाताळलेत. पहा इथे पुन्हा एकदा निघालेत. हाफ ट्रॅकर आहे पहा, बॅकफूट वरती गेले. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला, त्यांच्या अवाक्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅकअप दिला गेलाय आणि तदनंतर मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेंच्या पाठीमागे धाव संख्या 32 रन्स ऑन द बोर्ड. आपण पाहिलं तर जिथे तिसरं षटक हाताळत असताना चला थोडीशी घाई करायची आहे, विनंती आहे. चला विनायक थोडीसं स्पीडअप घ्या, फार वेळ घेताय आपण याची नोंद घ्या. स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आपण इथपर्यंत पोहोचलोय. पहा यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय आणखी एक या पठ्ठ्याने. षटकार नाव आहे गणेश मोरे, याच्या बॅट मधून आलेला हा क्रॅकिंग अफलातून अविश्वसनीय षटकार. या 6 धावांनी मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड त्या रेल्वे सारखा धावतोय.
बुलेट ट्रेन पहा यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, गणेशने थांबवलंय. रनआउटची संधी, मात्र संधी हुकलेली आहे. इथे धावसंख्या 38 वरती थांबवली आहे. गणेश सांगतो आहे की माझ्याकडे ॲबिलिटी आहे, माझ्याकडे तो टेम्परामेंट आहे, माझ्याकडे तो क्लास आहे. या गोलंदाजाला हमखास उर्वरित जर पाहिलं गेलं ना तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंवरती किमान मी 3 षटकार ठोकू शकतो असा देखील मानस दाखवतायत गणेश. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले आणि पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे मात्र मिळेल एकेरी धाव. या एका धावेच्या पाठीमागे धाव संख्या 39च्या घरामध्ये गेली आहे, जिथे आतापर्यंत या गोलंदाजाने 11 धावा खर्ची केल्यात आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. विनायक हे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. विनायक यांना काय करावं लागेल तर त्यांना या फलंदाजाला रोखायचं आहे, त्याच्यासाठी त्याचा विकेट फार महत्वाचा राहील या मॅच मध्ये. निघालेले आहेत विनायक पुन्हा एकदा रनवेवरून. हो यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला आहे, ब्लम पकडले गेले. LBW लेग बिफोर, फलंदाज बॅक टू द पवेलियन असं म्हटलं आता ना. कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल विनायकाला. विनायकने मात्र इथे मिळवलाय खूप क्रुशियल विकेट. इथे फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये पहा फार जल्लोष त्यांचा पाहायला मिळाला. आपण मिडल ऑफ द स्टंप पकडलं गेलं गणेशला, आणि ज्यावेळी तुमचा फुटवर्क नसतो ना त्यावेळी मात्र अशा चुका होताना पाहायला मिळाल्या. जिथे पहा फुल्लर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो खेळत असताना गणेश यांच्या पायावरती पिच झाला आणि पंचांनी त्यांना मात्र त्या ठिकाणी LBW म्हणून आउट देखील दिले गेले आहे. आणि आता मात्र चर्चा रंगली गेली आहे, जिथे दुसरा विकेट मिळाल्यानंतर आता काय घडणार या मॅच मध्ये. नवीन बॅटर येते, नाव आहे तुषार कदम. आपण पाहतोय इनॅट नंबर 4 वरती स्ट्राइक एंड वरती येतील. येणारे 7 चेंडू शिल्लक आहे, त्या 7 चेंडूंचा सामना त्यांना करायचा आहे. ते कशा पद्धतीने सामना करतील हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. हो यावेळी लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिला गेला, अंडरनीटर क्षेत्ररक्षक येईल. जिगरीने कष्ट केले गेले होते, मात्र ते कष्ट अपुरे ठरलेत. रनआउटची संधी हुकलेली आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेंच्या पाठीमागे 40 पार करत असताना धाव फलकावरती धाव संख्या 41, 2 विकेटच्या पश्चात. विनंती असेल पुढील होणारी मॅच जी आहे ती एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल गोगवे 11 विपक्ष सोनाट अशा 2 संघांमध्ये होईल टॉस. दोन्ही संघांच्या संघनायकांनी माझा जर आवाज पोहोचत असेल तर आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. इथे काय घडले मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती अनुभवाकडे जात असताना ललित या नावाकडे जात आहेत. पहा लयलीला पाहायला मिळेल. ललित यांच्या गोलंदाजीमध्ये पहा कशा पद्धतीने ऍक्शन आहे, ऍक्शन प्रॉपर आहे. शरीराची देहबोली आहे ना ती भरगच्च आहे, बांधा देखील तेवढाच तगडा आहे. गोलंदाजीच्या रनवेवरून निघालेत ओव्हर द विकेटने. ऍक्शन चांगली आहे, लेग ब्रेक करण्याचा मारा प्रयत्न आहे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये पहा हा गोलंदाज. नजरा वेधून घेतल्यात या गोलंदाजाने. खरोशी संघाने एक नवीन तंत्र समोरच्या दिशेने आणले आणि ते तंत्र ललितच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जिथे पहा 2 विकेट 2 चेंडू हाताळत असताना लेग ब्रेक पहा मिडल ऑफ द स्टंप हाताळला आहेत आणि तदनंतर मात्र वळवला देखील गेलाय. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं ना तर फलंदाज बाद देखील होतोय. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये ना ललित या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आग ओकलेली आहे. नवीन बॅट्समन येतील, नाव आहे मयूर कदम, जे स्ट्राइक एंड वरती येतील. मयूरकडे नजरा वळवलेत. ललित गोलंदाजीच्या रनवेवरती निघतील. ललित यांचा चांगला खेळ राहिलाय आतापर्यंत. हो 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 यावेळी पहा लाईन थोडीशी आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळाली आहे आणि तदनंतर मात्र सूर्यकांत आडाव सर आहेत आणि त्यांनी मात्र सांगितले की हा वाईट बॉल आहे. इथे एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे आणि तदनंतर मात्र धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज पुन्हा निघालेले आहेत ललित. हो यावेळी बॅकफूट वरती गेले, जागा बनवली आहे, स्मॅश केलाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. चेंडू चालला एकेरी धावेसाठी. नक्कीच इथे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एकेरी धाव इथे ऍड केली गेली आहे. तुषार आणि मयूर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
खऱ्या अर्थाने झगडतायत, लढतायत, फाईट देत आहेत आणि त्यांच्या समोर मात्र असलेला जो गोलंदाज आहे ना त्यांनी मात्र प्रभावित केलंय. सध्याच्या घडीला खरोशी संघ अडचणीत होता, तिथून मात्र कमबॅक करतोय. 43 धावा आतापर्यंत लावल्यात. जर त्या धावा 50च्या आतमध्ये थांबल्या तर नक्कीच चेसेबल आहेत. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन केलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलंय, इथे विकेटचं सॅक्रिफाईस केलं जात आहे. पहा, जिथे आपण पाहिलं तर मयूर यांना कोणताही फटका खेळत असताना थोडेसे शफल होत होते. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा बॅटचा फेस त्या पद्धतीने उघडत नव्हता आणि तिथेच ते थोडीशी गळचेपी होत होती आणि म्हणूनच की काय त्यांनी आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस केलं. आता मात्र नवीन बॅट्समन येतील. ऋषी ऋषी चिकणे मैदानाच्या आतमध्ये येतील, मात्र ते नॉन स्ट्राईक एंडला असतील आणि तुषार येतील स्ट्राईक वरती. तुषार यांनी मात्र विशेष करून स्ट्राईक आपल्याकडे घेतले, जिथे 2 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्या आहेत. आणि काही चेंडूंचा खेळ जर पाहिलं ना तर ललित यांची गोलंदाजीची जादुई लयलीला पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थाने लेग ब्रेकचा मारा करतायत आणि त्याच्यावरती मात्र फलंदाजांना बीट देखील करतायत. आणि जमेची बाजू अशी आहे, ललित यांच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की ते फ्लायटेड डिलिव्हरी करतायत आणि फ्लायटेड डिलिव्हरी ज्यावेळी तुम्ही फलंदाजांना आमंत्रित करत असताना त्यावेळी मात्र तुम्ही थोडंसं स्लोवर पद्धतीचा देखील चेंडू हाताळत असता. ते पाहायला मिळालंय. वैविध्याने नटलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमधून निघालाय. पहा, यावेळी हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती मोठा प्रहार, चेंडू सरळ सीमापार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. चला, त्या ठिकाणी खेळाडूकडे लक्ष द्यायचंय, फर्स्ट एडिट घेऊन जायचंय, विनंती असेल. का काहीसा अडथळा या ठिकाणी आला आणि खऱ्या अर्थाने त्या खेळाडू देखील सुखरूप आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया. लेट्स प्ले. गोलंदाज निघालेले आहेत. हो, यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले आहे. क्षेत्ररक्षक पहा, थोडंसं बॉम्बलिंग झाले त्या ठिकाणी, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या देखील आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर नक्कीच इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाव्यांच्या पाठीमागे जर आपण विचार केला ना तर धावसंख्या 49 धावा धावफलकावरती लगावल्यात. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 50. जाऊया पुढील मॅचकडे. तिथे टॉस होणार आहे आणि आपण पाहतोय जिथे एका बाजूला संघ असेल गोगवे 11 यांच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळेल तो सोनाट. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण रिप्रेझेंटेटिव्ह बॉक्समध्ये या. आपण तिथे टॉस का बॉस इथे टॉस करणार आहोत आणि आपल्या समेत जोडले जातील. पुन्हा एकदा कास पठार विभागामधील एक नामांकित समालोचक तुषारजी जांभळे यांच्या वाणीमधून ऐकूया पुढील मॅचचा टॉस. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय आपल्याच विभागातील आपल्याच परिसरातील देवळी गावचा एक गोड आवाज शैलेजी जाधव सरांची वाणी तुम्ही आत्तापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकली. इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे 2 टीम्स आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल गोगवे 11 संघ तर त्यांच्या जोडीला 2 हात करतील सोनाट 11. एक मोठी मॅच
आजच्या दिवसातील क्रमांक 3ची मॅच आपल्या समवेत आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो खरोशी गावचे पोलीस पाटील दीपक दादा उंबरकर आणि त्यांच्या जोडीला हरिबुवा कदम खरोशी यांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत। चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्त घेऊ नका। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत। आपण स्पर्धा पाहताय अनुभवताय आणि खेळताय देखील कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर अंतर्गत आई रखुमाई कुंबळज क्रिकेट संघ खरोशी व ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने आई रखुमाई कुंबळज चषक 2023 पर्व क्रमांक 3चा थरार क्रिकेटचा महारण संग्राम आपल्या समोर रंगलेला आहे। एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही पाहिलं तर अगदी आई रखुमाई कुंबळज या देवीचं अगदी खूप सुंदर असं मंदिर आणि त्याचबरोबर आई रखुमाई कुंबळज खूप चांगलं देवस्थान आपल्याला पाहायला मिळते। चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या, वेळ जास्त घेऊ नका। सोनाट 11 संघाचे कॅप्टन आणि गोगवे 11 संघाचे कॅप्टन प्लीज आपण या। मधल्या इनिंग मध्ये आपण हा टॉस करणार आहोत, वेळ जास्त घेऊ नका। प्रत्येक संघाला माहीत आहे आपली मॅच कधी आहे, कधी आपला टॉस होणार आहे हे प्रत्येकाला माहीत आहे, कारण क्रिकेट मध्ये मधल्या इनिंग मध्येच आपण टॉस करत असतो। चला दोन्ही टीमचे कॅप्टन ज्ञानेश्वर सुतार आपण प्लीज धावत या। सोनाट टीमचे कॅप्टन सुरेश सकपाळ प्लीज आपण या। सोनाट टीमचे कॅप्टन हर्षल आहेत आणि गोगवे 11 संघाचे कॅप्टन ज्ञानेश्वर सुतार आहेत। कॉल कोण देणार? गोगवे 11 संघाचे कॅप्टन कॉल करतील। कॉइन स्पिन केला जातोय पोलीस पाटील दीपक दादा यांच्या शुभ हस्ते। छापा कॉल केलाय, यस इथे छापा आलाय। गोगवे 11 संघाने टॉस जिंकलाय, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात। या अगोदरची पहिली मॅच बघितली तर फिल्डिंगच्या जोरावरती कोटरुशी संघाने जिंकले। सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक कॅप्टन हा क्षेत्ररक्षण निवडत असतो। समोर एक चांगला संघ आहे सोनाट संघ, किती धावांपर्यंत त्यांना रोखू शकाल? 45 पर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न करू। 4 षटकांचा खेळ आहे, 40 धावांपर्यंत रोखू शकाल, परंतु पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वपूर्ण षटक असतं। कोणता खेळाडू घेऊन येईल? नक्की संजय भोसले असेल आमच्याकडे। संजय भोसले यांच्याकडे विश्वास तुम्ही दाखवलेला आहे। आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? अजून खेळलो नाही, खेळल्यानंतर नंतर एक्सपिरियन्स येईल, त्यावेळेस नंबर मारल्यानंतर सांगेनच। थँक्यू सो मच। आपण जाऊया सोनाट संघाचे कॅप्टन, टॉस तुम्ही गमावलाय, त्यांच्याकडे संजय भोसले यांच्याकडे असा पॉवर प्ले षटक घेऊन येईल की तो कमीत कमी धावणार रोखण्याचा प्रयत्न करेल, परंतु फलंदाज तुमच्याकडे आहेत, कोणावरती विश्वास असेल? सुरेश आणि सँडी आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती जास्त जबाबदारी असेल। त्यांच्याकडे संजय आहे तर तुमच्याकडे सुरेश आणि सँडी आहे, दोघांवरती खूप साऱ्या विश्वास असतील आणि दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा। मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया, जिथे एक मोठी मॅच रंगलेली आहे। एका बाजूला तुम्ही पाहताय खरोशी तर दुसऱ्या बाजूला कळमगाव उपाळे, अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया शैलेशजी जाधव सरांची वाणी। तुर्तास मी थांबतो, धन्यवाद। मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा आई कुंबळज चषक 2023 पर्व क्रमांक 3। धन्यवाद। ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात तुषारजी जांभळे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत। मात्र मैदानाच्या आतमध्ये या उत्तरार्धामध्ये घडलंय काय, जिथे आपण पाहतोय ना पहिल्या चेंडूवरती मात्र एक डिक्लेअर झोन मध्ये जाणारी एकेरी धाव आणि तदनंतर मात्र एक बॅकफूटवरती गेले, जागा बनवली आहे, रूम मिळाली होती आणि त्याच्यावरती मात्र स्क्वेअर कट खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला आणि तिथे मात्र चौकार मिळाला आणि 4 धावे आगेकूच करत असताना आपण पाहतो एका बाजूला निलेश आणि सतीश जोडीवरती आलेले आहेत। पहा यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी मिडऑन वरती फील्ड करतील, एकेरी धाव घेतली आहे। पाहता पाहता दुसरी धाव पाहायला मिळेल का, तर नाही, थांबवलं गेलंय, जिथे 6 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलं गेलंय। 6 धावा धावफलकावरती लगवत असताना जिथे आपण पाहिलं तर 50 धावा बनवायचे आहेत, येणारे 21 चेंडू आहेत आणि 44 बनवायचे आहेत। सतीश कदम या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत। आपण चर्चा करतोय
या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थाने सीतारामजी जाधव या साहेबांची देखील चर्चा होते. यावेळी लॉफ्ट केलाय 3 क्षेत्ररक्षक अंडर नीटेड. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा, असं म्हटलं जातं ना, जिथे 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, तू की मी की तू, याच्या दरम्यान मात्र तिथे निर्जळ स्थळी चेंडू हाताळला गेला. 3 क्षेत्ररक्षक आले. पहा, असं म्हटलं आलं ना की करायचा होता गणपती, झाला मारुती. मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह उभा केला आणि तिथे मात्र वर्चस्व गाजवलं फलंदाजाने. 1 धाव आड केली गेली आहे, धाव संख्या 7. आता मात्र आलेलं समीकरण आहे 20 बॉल 43 ची गरज आहे. गणेश निघालेत, पॉवर प्लेचं षटक हातात असताना ऑन साइडला निलेश फायर होत आहेत. चेंडू पाठवलाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक कणकतीत क्रॅकिंग, अफलातून, अद्भुत, अविश्वसनीय निलेश यांच्या बॅट मधून आला एक चौकार, 4 रन्स. जशी सुरुवात पाहिजे होती, खरोशी संघ आहे, आयोजक संघ आहे आणि ती आयोजन संघाला मात्र मिळालेली सुरुवात फार चांगली राहिलेली आहे. आतापर्यंत धावफलकावरती 11 धावा लगवण्यामध्ये यश मिळवलंय. हो, यावेळी लॉफ्ट केलाय, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी मात्र ठोकलाय या पट्ट्याने, नाव आहे निलेश. येतोय षटकार, 6 धावा. धावफलकावरती धावसंख्या पाहता पाहता 17 धावा लगावण्यामध्ये यश मिळवलंय. पहा, आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहिला ना, तर बॉटम हँडचा प्रॉपर कनेक्ट केला, घुटना टेक तमाशा देख, अशा पद्धतीने ठोकलेला हा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. नाव आहे निलेश. निलेश कदम मैदानाच्या आतमध्ये. निलेश कदम मैदानाच्या आतमध्ये. पहा, आग ओकणारी फलंदाजी, 5 चेंडू 16. मात्र सतीश आलेत, सतीश यांच्याकडे नजरा वळवल्या गेलेत. सतीश हा तो फलंदाज आहे ना, तो टाळ्याची शेवटची चावी आहे आणि तो हे लॉक खोलू शकतो. जिथे 18 बॉल 33 ची गरज आहे. हो, यावेळी हलक्या हाताने, सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, प्रेझेन्स ऑफ माइंड मला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जो निलेश आहे ना, तो अफलातून फॉर्म मध्ये आहे, इन फॉर्म फलंदाज पाहायला मिळाला. ट्रेडमार्क फटका खेचलाय. पहा, या अगोदरच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता या फलंदाजाने. आता मात्र निलेश नजरेमध्ये घुरळ टाकतोय, भुरळ टाकतोय आणि खऱ्या अर्थाने चमकलेली आहे नजर निलेशची. गोलंदाज निघालेले आहेत, नाव आहे अक्षय. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा, एकेरी धाव घेत असताना दुसरी धाव देखील घेतली गेली आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये येणारे 16 बॉल असतील, चर्चा होतीये आणि 30 बनवायचे आहेत. 16-30 इक्वेशन आलेलं आहे. निलेश यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरून निघालेले आहेत अक्षय. हो, यावेळी भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हा गोलंदाज देखील कमी नाहीये, त्याच्याकडे देखील ॲबिलिटी आहे. तो देखील सांगतोय मॅच अजून संपलेली नाहीये. हाय व्होल्टेज मुकाबला, जिथे येणारे 15 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत 30. हो, यावेळी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज जो घातक ठरत होता ना, त्याला घातक चेंडूने हाताळलाय आणि तदनंतर मात्र पवेलियन इंडला पाठवलाय. फलंदाज होईल पहिला बाद. येणारे 14 बॉल आणि बनवायच्या आहेत 30 धावा. निलेश या फलंदाजाने जर विचार केला ना, तर 8 चेंडू आणि 18 धावा खर्ची केल्यात.
मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या चेंडूवरती पाहिलं ना तर या गोलंदाजाने त्याचा जो सेन्स आहे ना तो वापरला गेला होता आणि प्रेझेन्स ऑफ माइंड देखील वापरलं. मैदानाच्या आतमध्ये थोडासा शॉर्ट लेंथवरती गोलंदाजाने हाताळलेला चेंडू तिथे निलेश बीट झाले आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र थोडासा आणखी आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला त्यांनी आणि तिथे मात्र बॅटचा टॉपेज घेतल्यानंतर बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली. नवीन फलंदाज येथील नाव आहे विनायक. अक्षय आणि विनायक यांच्यामधलं युद्ध पहा, यावेळी उडवलाय. हो हो हो, एक्सप्लोजिव्ह एक्सपोर्ट करून टाकत असताना हा फलंदाज ठोकलाय त्याने देखील षटकार. नाव आहे विनायक. असं म्हटलं जातं ना, कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल विनायकाला. नमन केलंय, ठोकलाय, नतमस्तक झाला हा गोलंदाज त्याच्या समोर ठोकलाय षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा 6-1-6 आणि 6-2-12 मैदानाच्या आतमध्ये काटा काढला या फलंदाजाने, या गोलंदाजाचा. जिथे येणारे 12 बॉल आणि जरूरत आहे ती 18 धावांची. समीकरण बदलून टाकलंय. 32 धावा 2 षटकांच्या पाठीमागे. आता मात्र आग ओकणारी फलंदाजी खरोशी संघाकडून केली जाते. गोलंदाजीवरती मात्र आता प्रश्नचिन्ह उभं केलेले आहे. जिथे 12 बॉल आणि 18ची मॅच आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. जिथे आपण पाहतोय ना, एका बाजूला खरोशी आहे तर दुसऱ्या बाजूला कळमगाव उफाळे. या दोन संघांमधलं हे तुंबड युद्ध. थोडीशी दिलगिरी देखील व्यक्त करेन, कारण की जे सध्याच्या घडीला आमच्या या ग्राउंडवरती जर पाहिलं ना तर थोडंसं लाऊडस्पीकरमध्ये थोडासा आवाज अपडाऊन होतोय आणि खऱ्या अर्थाने ऐकणाऱ्या प्रेक्षकांना देखील त्याचा थोडासा इरिटेट देखील होत असेल. क्षमा मागतो आणि पुन्हा घेऊन जातो तुम्हाला या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, जिथे पुन्हा एकदा चर्चेचा विषय राहिलेला आहे. जिथे 12 बॉल आणि 18ची गरज आहे. गोलंदाज नाव आहे संकेत. गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत संकेतकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. समोर सतीश फार महत्वाची भूमिका निभावत आहेत. ज्यांनी जिथे पाहिलं ना तर विनायक आणि निलेश यांनी अटॅकिंग क्रिकेट खेळलंय तर सतीश यांनी मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलंय. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला. विकेटचं पतन. इथे खूप महत्वाचा फलंदाज बाद झालाय आणि बॅक टू द पवेलियन पाठवलंय ते फलंदाज सतीश यांनी मात्र मोठा प्रहार करण्याची गरज नव्हती आणि खऱ्या अर्थाने त्यांनी साथ देणं गरजेचं होतं. ती साथ मिळेल का, आता मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय संकेत या गोलंदाजाला. फार सुंदर अशी शरीराची वृष्टी राहिलेली आहे त्यांची आणि आपण पाहिलं ना तर गोलंदाजी देखील हाताळतायत. सुरेख गोलंदाजी राहील त्यांची. आता मात्र नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये, जिथे 11 चेंडू आणि 18चा पाठलाग करायचा आहे. आपण स्ट्राईक एंडवरती मात्र ज्या फलंदाजाला पाहणार आहोत ना, नाव आहे मनोज. निघाले गोलंदाज अक्षय. हो, यावेळी लॉफ्ट केलाय आणि चेंडू पाठवलाय. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिक्स. मैदानाच्या आतमध्ये हाही आला आणि त्यांनी देखील ठोकलाय षटकार. आता मात्र समीकरण आणखी सोपं करून ठेवलंय. जिथे येणारे बॉल असतील 10, बनवायचे आहेत 12. येणारा प्रत्येक चेंडू पहिलाच चेंडू हाताळत असताना षटकार ठोकतायत हे फलंदाज. खरोशी संघाकडून मात्र चांगली कामगिरी केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये मनोज यांच्याकडे नजरा वळवल्या ना तर माफ करा, माझ्यापर्यंत काहीच करेक्शन केले जात आहे. राजेश नाव येत आहे. राजेश आहेत का? नक्कीच राजेश आलेले आहेत. पहा, इथे एकसारखी जर्सी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. हो, यावेळी पहा फ्लिक केला गेला होता आणि तदनंतर मात्र फाईन लेग मध्ये हाताळलेला हा फटका तिथे एकेरी धाव देऊन जाणार आहे आणि एका धावेच्या पाठीमागे येणारे बॉल असतील 9. तुम्हाला बनवायचे आहेत 11 धावा. 9-11चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 50 धावांचा पाठलाग करत असताना असं म्हटलं जातं ना की हार कर बैठने से अच्छा है एक बार पूरे जी जान के साथ कोशिश करके देख लो. इथे कोशिश जारी आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाजूने कोशिश जारी आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला हा अट्टहास पाहायला मिळालेला आहे. गोलंदाज निघालेला आहे. हो, यावेळी पहा शरीराचा वेध घेतलाय आणि पंचांनी सांगितलंय की डाऊन द लेग, म्हणजे जर पाहिलं गेलं ना तर थोडासा
चेंडू आहे ना तो स्टंपच्या वरती देखील पाहायला मिळाला होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली गेली आहे. आता मात्र विनायक आणि राजेश या दोन फलंदाजांकडे नजरा वळवल्या आहेत. येणारे 8 बॉल आहेत, बनवायचे आहेत 10. 8 चेंडूच्या पाठीमागे 10 बनवण्यासाठी सज्ज झालेत आणि गोलंदाजीच्या रनवेवरून आपण पाहतोय संकेत. हो, यावेळी लॉफ्ट केलाय विनायक यांनी, मात्र आणखी एक चढवलाय प्रहार. आणि असं म्हटलं आता ना, अरे उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी हमें हरा नहीं सकती. या फलंदाजाने ठोकलाय आणखी एक क्रॅकिंग षटकार, 6 धावा. येणारा प्रत्येक षटकार मैदानाच्या आतमध्ये उत्साह वाढवतोय. आई रखुमाई कुंभळजायाच्या नावाने हे चषक भरवलं गेलंय. आईचा पाठीमागे हात आहे असं देखील पाहायला मिळालंय. जिथे येणारे 7 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत फक्त 4 धावा. हा फलंदाज मात्र या मॅच मध्ये आग ओकतोय. हो, यावेळी पहा अलॉंग द कार्पेटने खेळलेला हा फटका शॉर्ट मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. येणारे बॉल असतील 6, बनवायचे आहेत 3. 6-3चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणारे बॉल 6 बॉलच्या पाठीमागे 3 बनवायचे आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. आता कोण पाहायला मिळेल? कळमगाव उफाळे संघ पहिल्या हाफमध्ये थोडासा वर्चस्व गाजवत होता, मात्र सेकंड हाफमध्ये आपण पाहिलं ना तर खरोशी संघाने खऱ्या अर्थाने आपलं वर्चस्व गाजवलंय. मयूर आलेत गोलंदाजीच्या रनवेवरती. मयूर कदम अगेन्स्ट विनायक, अशी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. जिथे 4 चेंडू फेस करत असताना 19 धावा ठोकल्यात त्या विनायकने. षटकाराची भाषा त्याने बोलली आतापर्यंत. हो, याही वेळी लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक. चेंडू सरळ सीमारेषे पार. विनायक यांच्या बॅट मधून आलाय विजयी षटकार, 6 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला अतिशय साध्या पद्धतीने सिंपल करून टाकला आणि त्याच्यामध्ये मात्र कमालीची कामगिरी. जिथे 5 चेंडू आणि 25 धावांची खेळी केली आहे. मित्रांनो, जर पाहिलं गेलं ना तर विनायक याची जर खेळी आवडली असेल तर विनायकसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 चेंडू आणि 25 धावा हो, त्याचं नव्हतं करून टाकणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला काय आणि संघाला विजय मिळवून दिला काय. सन्माननीय खरोशीचे हरिभाऊ कदम यांच्याकडून मात्र या खेळाडूंसाठी आणि 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अफलातून खेळाडू विनायक आणि त्यानंतर मात्र त्याच्या साथीला असलेले आपण पाहिलं ना, विनायक आणि त्यांच्या साथीला विनायक आणि राजेश यांची फलंदाजी फार सुंदर राहिली. आणि मी विनंती करतो की हरिबुवा आपण व्यासपीठावरती यायचं आहे.